या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे 2019च्या इलेक्शनमध्ये मी पुन्हा येईन हे वाक्य अधिक गाजलं, त्याची चर्चा झाली, टिंगल उडवली गेली। याच वाक्याला आता साजेसं सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये घडलंय। वारंवार तब्येतीचं कारण सांगून रजेवर जाणाऱ्या आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पुन्हा एकदा आपल्या पदावर हजर झालेत। मंगळवारी प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडून फडके यांनी आपला पदभार घेतला। माध्यमिक शाळांच्या टप्पानुदानातील शालार्थ आयडीचं कामकाज सुरू असताना नव्यानं पदभार घेतलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके प्रकृती अस्वास्थतेमुळे 3 महिन्यापूर्वी प्रदीर्घ रजेवर गेले होते। त्यामुळे माध्यमिकचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता। आता तब्येत ठीक झाल्यानं फडके यांनी पदावर हजर राहण्याची तयारी दाखवली। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी प्रदीर्घ रजा असल्यानं वैद्यकीय मंडळाचं प्रमाणपत्र आणण्याबाबत सूचित केलं आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर हजर राहून फडके यांनी मंगळवारी वैद्यकीय प्रमाणपत्र हजर केल्यानंतर प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी त्यांना हजर करून घेतलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।